नारळी पौर्णिमेसाठी खास सुगंधी आणि चविष्ट नारळी भात आज अगदी सोप्या पद्धतीने बनवूया. नारळी भात आपल्या हाताची चव आणि आपल्या संस्कृतीची गोडी यापेक्षा सुंदर सणाची आठवण दुसरी कोणतीच नाही. यासाठी मी घेतला आहे कोलम तांदूळ. तुम्ही बासमती तांदूळही वापरू शकता. 1 कप ताजा खिसलेला नारळ, साखर, तूप, काजू, बदाम, वेलची आणि थोडंसं केशर ऑप्शनल आहे. सर्वप्रथम तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि साधारण 15 ते 20 मिनिट भिजत ठेवा. आता एका पातेल्यात तूप गरम करून त्यात काजू बदाम टाकून परतून घ्या. त्यानंतर आवश्यक तेवढं पाणी घालून तांदूळ शिजवायला ठेवूया. तांदूळ जवळपास शिजत आला की यात ताजा खिसलेला नारळ घाला. नारळ तांदळासोबत शिजल्यामुळे भाताला खूप छान नारळाचा स्वाद येतो. तर इथे मी काही टिप्स सांगते. तांदूळ शिजवण्याआधी 15-20 मिनिट भिजवून घेतल्यास भात छान मोकळा होतो आणि नारळ ताजा किसलेला किंवा मिक्सरमध्ये बारीक करून वापरला तर चव आणि सुगंध खूप छान येतो. साखर घातल्यानंतर भात जास्त वेळ शिजवू नका, नाहीतर तो चिकट होऊ शकतो. आणि साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. वेलची आणि केशर दुधामुळे नारळी भाताला सुगंध आणि चवीला खूप छान लागते. तर भात मिक्स करताना हलक्या हाताने मिक्स करा, कारण म्हणजे तांदळाचे दाणे तुटणार नाही, म्हणजे तो मोकळा भात राहील. आता यामध्ये साखर घालून हलक्या हाताने मिक्स करा. साखर वितळल्यानंतर भात थोडा ओलसर दिसेल, पण शिजल्यानंतर तो पुन्हा मोकळा होतो. आणि मी यामध्ये थोडासा फूड कलर घातला आहे, ऑरेंज कलर, तर तुम्ही घालू शकतात. आता त्यात वेलची पूड आणि केशर, काजू बदाम किंवा मनुके यामुळे नारळी भाताला सुंदर सुगंध आणि छान रंग येतो. सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट मंद आचेवर ठेवूया. तुम्ही पाहू शकता भात शिजला आहे. त्यानंतर मी इथे थोडंसं दुधामध्ये केशर टाकून ठेवलं होतं, तर ते यामध्ये टाकून घेऊया. त्यामुळे थोडीशी चव अजून छान लागेल. तर तुम्ही इथे बघू शकता भात शिजला आहे. पाहिलं ना किती सोपी पद्धतीने तयार झाला आहे हा नारळी भात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच सोपी पद्धत घरगुती रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा नक्की भेटा. हॅपी नारळी पौर्णिमा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.